त्यांच्या माध्यमातून होतो आहे. माननीय नितीनजी जागृत सलग सहकार क्षेत्रामध्ये आपल्या यशाची एक यशस्वी घोडदौड राबवत असताना मुंसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला सलग तिसऱ्यांदा विभागात दीपस्तंभ पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल माननीय नितीनजी जागृत यांचा या ठिकाणी भव्य जाहीर सत्कार करत आहे. जोरदार टाळ्यांनी एकदा आपण या ठिकाणी सर्व संचालक मंडळ यांचं स्वागत करूया. गुलाब क्या होगा, हुर्रे जन्नत का सवाब क्या होगा। दीपक भाऊ और संचालक मंडल, आप तो हर सवाल का जवाब हो, न जाने आपका क्या जवाब होगा, न जाने आपका क्या जवाब होगा. हा जवाब शोधत असताना फुलांच्या माध्यमातून दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वागत आणि सन्मान ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी निखिल भाऊ विजय जागृत यांच्या वतीने करते आहे. आणि एक सन्मानाचा क्षण, एक मुठभर मास्क आपल्या अंगावरती चढवण्याचा हा क्षण आहे. निश्चितच प्रत्येक चिखलीकराला परिसराला आनंदाचा वाटेल असा हा क्षण आहे. प्रगती व्हावी व आपला मित्र पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर जावा आणि म्हणून संपूर्ण मित्रमंडळ या ठिकाणी सत्कार करत आहे. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा या ठिकाणी एक तू मित्र कर आरशासारखा. हा आरशासारखा मित्र सगळ्यांना नेहमी भावतो आहे आणि हा आरसा निश्चितच आपल्या मित्राला आदर्श वाटावा आणि सगळ्यांना आपलासा वाटावा असं दीपक भाऊंचं योगदान आहे. दीपक भाऊ तुम कैसे भी हो लेकिन सूर्य का अवतार हो, उजाले में कुछ नहीं क्योंकि अंधेरे के पहरेदार हो. दूर से तो क्या बस एक फूल का तमाशा है लेकिन देर से छू जाए तो वास्तव में अंगार है. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक आज आपण श्री मुंसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची जी 21वी जी सर्वसाधारण जी सभा आहे त्या सभेमध्ये आपण आहोत आणि सर्व आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक भाऊ देशमाने हे आपल्या सोबत आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि आज पतसंस्था कशा पद्धतीनं मार्गक्रमण करायची आणि कशा पद्धतीनं उंच भरारी या ठिकाणी घ्यायची आणि ध्येयपूर्तीसाठी कसं या ठिकाणी पुढे जायचं हाच प्रयत्न या ठिकाणी दीपक भाऊंचा या ठिकाणी राहिलेला आहे. आजची हा जी वार्षिक आमसभा या ठिकाणी होते त्या संदर्भात आज जवळपास 20-21 वर्षापूर्वी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मुंसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आणि आज तुम्हा सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की 20-21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही पतसंस्था जी 2 ते 3 लाख रुपयाच्या भांडवलावर सुरू झाली, आज तब्बल 200 कोटी रुपयाच्या पुढे या पतसंस्थेचं ठेवी झालेल्या आहेत. आज 17 शाखा संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यविस्तार आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा अमरावती विभागातला प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार सलग तिसऱ्यांदा घेणारी ही विदर्भातली पहिली पतसंस्था आहे, एकमेव पतसंस्था आहे. तर पतसंस्था आपली या ठिकाणी जी चालवत असताना या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं हित सुद्धा या ठिकाणी जोपासत आहे. आमच्या इथे आमचे उपाध्यक्ष असतील, आमचे सर्व संचालक असतील, आमचे जनरल मॅनेजर असतील, आमचे सर्व कर्मचारी असतील, हे सर्वजण प्रचंड मेहनत घेत आहेत, जीवाची फार मेहनत घेत आहेत. आणि आमच्या कर्मचारी वर्गांबद्दल तुम्हाला सांगताना आनंद होतो की 20-21 वर्षापासून जे कर्मचारी आहेत तेच कर्मचारी आहेत, तेच मॅनेजर आहेत. त्यांच्या सर्वांच्या जीवनाची, त्यांच्या सर्वांच्या भविष्याची काळजी आम्हाला आहे. आम्ही त्या सर्वांना जशी जशी पतसंस्था स्टेप बाय स्टेप मोठी होतीये तसं त्यांच्या सुद्धासाठी आम्ही विविध गोष्टी त्या ठिकाणी उभ्या करतोय. ते जे चांगलं काम करतायत, ज्या शाखा, जे ब्रँच मॅनेजर, त्या शाखेचे कर्मचारी चांगलं काम करतायत, त्यांचा प्रोत्साहन वाढला पाहिजे, त्यांचा उत्साह वाढला पाहिजे. त्यासाठी त्यांना सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही त्यांना बक्षीस देऊन यावर्षी सुद्धा आम्ही जवळपास 3 ब्रँचेसला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक हे 3 बक्षीस दिलेत. आम्हाला बक्षीस देत असताना जवळपास बऱ्याचशा शाखा ह्या सारखं काम करतात, मग एक बक्षीस 2 जणांना डिवाइड करून द्यावं लागलं, काही लोकांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यावं लागलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे 95% पुढे आमच्या पतसंस्था या अतिशय जोरात काम करतायत. 0% NP असलेल्या आमच्या शाखा आहेत. आणि हे सर्व करत असताना या पतसंस्थेचे जे ठेवीदार आहेत, भागधारक आहेत, आमच्यावर प्रेम करणारी जी मंडळी, ही सर्वजण आमच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. आणि आम्ही आयुष्यभर आमचं सर्व संचालक मंडळ, आमचे उपाध्यक्ष मुरली शेठ माझ्या बाजूला उभे आहेत, मुरली शेठ असतील, आमचे सगळे संचालक, आम्ही आयुष्यभर या लोकांनी जो प्रेम, जो विश्वास दिलेला आहे, जी सर्वात मोठी पतसंस्था चिखलीमध्ये केली, तर या लोकांच्या विश्वासाला कधी आयुष्यात तडा जाऊ देणार नाही, हा विश्वास सुद्धा आजच्या या आमसभेच्या निमित्तानं देतो.
या ठिकाणी स्वर्गीय ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचा सुद्धा उल्लेख झालेला आहे आणि आदरणीय माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीमागे आहेत काय? कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या तर आशीर्वादानंच माझ्या जीवनाची सुरुवात झालेली आहे आणि खरोखर ते माझ्या आयुष्यात जर नसते आले, कर्मयोगी तात्यासाहेब जर आयुष्यात नसते आले, तर मी कदाचित हे सगळं काही जे आज हे जे सगळं उभं करू शकलो, हे कदाचित मी उभं करू शकलो नसतो. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद राहुलबुंपेक्षा जास्त मला आहे. भाऊ, या ठिकाणी आपण आदर्श विद्यालयाचे एक विद्यार्थी आहेत आणि मित्रमंडळींनी सुद्धा या ठिकाणी आपलं कौतुक केलेलं आहे आणि आदर्श विद्यालयामध्ये शालेय शिक्षण घेत असताना या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी आपण ध्येय घेतलं होतं का मनामध्ये, की अशा पद्धतीने आपण घोडदौड करायला पाहिजे? आणि मनामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस मी स्वप्न बघत होतो, ज्यावेळेस माझं कॉलेजचं लाईफ झालं, तेव्हा मी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून जेव्हापासून तात्यासाहेबांच्या तालमीत आलो, तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची जो एक उद्देश होता. व्यवसायामध्ये मी जाणार होतो आणि मोठ्या पद्धतीचं एखादी फॅक्टरी, एखादा उद्योग मोठा उभा करू, असं माझ्या डोळ्यासमोर स्वप्न होतं. परंतु नंतर राजकारणामध्ये आल्यानंतर मग सहकार क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगली प्रगती करू शकतो, हे ज्यावेळेस लक्षात आलं, त्यावेळेस मग पतसंस्था सुरू केली. मग मुंगसाजी महाराज पतसंस्था असतील, आमची जागृती महिला अर्बन पतसंस्था असेल, आता आमचं हे सरस्वती नर्सिंग कॉलेज असेल, हे विविध संस्था आमच्या त्या ठिकाणी काम करतात. आज तब्बल 300 लोक आमच्याकडे काम करतात. एवढं मोठं युनिट आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्व लोकांचा आशीर्वाद आमच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या संस्थेची प्रगती अतिशय जोरात आणि भरभराटीत होईल. सर्वांचंच प्रेम आहे आणि सर्वांचाच आशीर्वाद माझ्यासोबत आहे. सर्वांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही हे सर्व या ठिकाणी करू शकतो. त्या सर्वांचं मनापासून आभार. आपल्यासोबत होते आदरणीय दीपक भाऊ देशमाने आणि संस्थेचा लेखाजोखा आणि आपल्या मनातल्या ज्या खतखत काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी सुद्धा यांच्यासोबत